हाय गाईज, मी प्रियंका आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. सो टुडे आय एम गोइंग टू प्रिपेअर अ व्हेरी हेल्दी रेसिपी जे तुम्ही टिफिनला पण देऊ शकता किंवा तुम्ही ट्रॅव्हलिंगसाठी पण ते कॅरी करू शकता. अँड इट कॅन स्टे फॉर अ होल डे, म्हणजे ते काही खराब वगैरे होणार नाही. अँड इट इज व्हेरी इझी अँड इट इज व्हेरी फिजिबल की ते लगेच खाता येईल कुठेही, काही असं हाताला वगैरे चिकटणार नाही. आणि स्पेशली किड्ससाठी म्हणजे टॉडलर्ससाठी 9 months प्लससाठी दिस इज अ व्हेरी हेल्दी रेसिपी. आणि जर मुलं मोठी असतील, जर ती खात नसतील पालक किंवा एनी लिफी व्हेजिटेबल जर ते खात नसतील तर यू कॅन ट्राय दिस रेसिपी आणि खूप यमी होतं. तर माझं बाळ आहे 1.9 monthsचं आणि त्याला पराठा वगैरे असं सगळं आवडतं खायला. आणि ते पराठाच्या फॉर्ममध्ये किंवा मग खिचडीच्या फॉर्ममध्ये तो खातो. तर त्याच्यामुळे आज मी करणार आहे पालकचे पराठे, पालक आणि आलूचे पराठे, पालक बटाट्याचे पराठे. तर बघूया कसं करायचं ते. चला, आता मी इकडे गव्हाचं पीठ घेणार आहे. ह्याच्यात थोडेसे जिरे टाकणार आहे, हळद आणि मीठ. इफ युअर बेबी इज लेस दॅन 1 year डोंट पुट सॉल्ट. जर बाळ 1 वर्षाच्या पेक्षा लहान असेल तर सॉल्ट टाकू नका. आणि पालकमध्ये पण खूप सॉल्ट असते, त्यामुळे थोडंसं सॉल्ट टाकायचं. इथे पालक घेतलेलं आहे, आता हा मी चॉप करणार आहे आणि टाकणार आहे. बारीक चॉप करून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये टाकायचं आहे. मध्ये मी मगाशी एक छोटा बटाटा बॉईल करायला टाकला होता, तर तो झालेला आहे ऑलमोस्ट बॉईल. पील करून घेऊया आपण. ह्याच्यामध्ये टाकायचं. थोडीशी धना पावडर टाकणार आहे, जीरा पावडर आणि थोडंसं ब्लॅक पेपर टाकणार आहे. आता हे सगळं मी मळून घेणार आहे. थोडंसं पाणी टाकून मळून घ्यायचं. जास्त पण नाही पडलं पाहिजे, कारण बटाटा आहे आणि पालक पण स्वतःचं पाणी सोडतो, त्याच्यामुळे थोडंच पाणी टाका. तर ही झाली आहे चांगली मळून. थोडंसं तेल लावायचं ह्याला. त्याला थोडं एक हाफ एन आवर रेस्ट करायला ठेवायचं आहे. आता अर्धा तास झालेला आहे, तर आपण रोल करून घेऊया पराठास. तर त्याच्यामध्ये कसं आहे, तुम्ही कुठल्याही शेपचे पण बनवू शकता. तुमच्याकडे कुकी कटर असेल तर बेस्ट राहील. माझ्याकडे नव्हतं त्यामुळे मी नाही केलं. तर कुकी कटरने अजून ते अट्रॅक्टिव्ह आणि छान दिसतात. आणि असंच छोटे छोटे लाटून घ्यायचे.
इकडे तवा गरम करायला ठेवला होता. तवा थोडासा म्हणजे गॅस जो आहे तो हाय फ्लेमवरच ठेवायचा आहे. त्याच्यामध्ये तूप टाकून घेतलं आता आणि त्याच्यावर आता हे भाजणार आहे मी. अशा पद्धतीने मी 3-4 पराठे मस्त भाजून घेतले. हे असं बघा कसं डिप करून खातोय कृषू. त्याला मी तुकडे करून दिलेत म्हणजे तो असं मस्त डिप करून स्वतःच्या स्वतः खातोय. अँड ही लव्ह दॅट. मस्त आहे ना कृषू? मस्त आहे ना. आणि त्याला दही खूप आवडतं. जर बघितलं असेल तुम्ही कृषूने कसं एकदम मन लावून खाल्लं. त्याला भूकही लागली होती आणि दह्याबरोबर मस्त लागतं ते. तुम्ही दह्याबरोबर पण सर्व करू शकता किंवा यू कॅन मेक अ ग्रीन चटणी ऑल्सो. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि डोंट फॉरगेट टू हिट द बेल आयकन सो दॅट यू गेट नोटिफाईड व्हेनेवर आय पोस्ट अ न्यू व्हिडिओ. टिल देन बाय.